सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरात एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। प्रत्येक दाम्पत्याला किमान 3 मुलं हवी असं वक्तव्य त्यांनी केले। पाहूया या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। 2.1 म्हणजे 0.1 तर माणूस जन्मत नाही ना कधी, तो 2 पेक्षा जास्ती पाहिजे, म्हणजे 3 पाहिजे कमीत कमी, असं शास्त्र सांगतं। आप बच्चे कभी बोलते हैं बच्चे पैदा क्यों कर रहे, अरे एक तो पकड़ के चलो कुछ तो भी। आता आरएसएस प्रमुखांचं आदर हे सरकार ठेवेलच। पूजनीय सरसंघचालकांनी लोकसंख्या शास्त्राचा नियम सांगितलाय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या एका वक्तव्याची देशभरात सध्या चांगली चर्चा सुरू आहे। प्रत्येक दाम्पत्याला किमान 3 अपत्य हवे असं वक्तव्य लोकसंख्या शास्त्राचा दाखला देत मोहन भागवत यांनी केलाय। दरम्यान भागवतांच्या या वक्तव्यानंतर प्रतिक्रिया देताना MIMचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनी टोला लगावलाय। संख्येचा उल्लेख झाला, जनसंख्या कमी होते, फार चिंता आहे। चिंतेचा विषय आहे याचं कारण ते शास्त्र, लोकसंख्या शास्त्र जे आधुनिक ते असं सांगतं की 2.1च्या खाली नको। आता 2.1 म्हणजे 0.1 तर माणूस जन्मत नाही ना कधी, तो 2 पेक्षा जास्ती पाहिजे, म्हणजे 3 पाहिजे कमीत कमी, असं शास्त्र सांगतं। पण ही संख्या ही याकरता महत्वाची आहे कि टिकलं पाहिजे की नहीं। ये उनको नरेंद्र मोदी को जाके सिखाना चाहिए था, उनको जो पार्लियामेंट इलेक्शन में क्या बोले थे, मुस्लिम महिलाएं ज्यादा बच्चे पैदा कर दी। TFR रेट इस देश का गिरा है और सबसे ज्यादा TFR रेट मुस्लिम समुदाय का गिरा, मगर अभी भी हिंदू भाइयों का उससे आगे है, कम है। आप बच्चे कभी बोलते हैं बच्चे पैदा क्यों कर रहे, इनका हर MP बोलता 2 बच्चे बस, उससे बढ़ कर तो उसको वो नहीं मिलना, गवर्नमेंट का स्कीम से नहीं कोई फायदा नहीं होना। अरे एक तो पकड़ के चलो कुछ तो भी। अब आप एक के पकड़ने का मतलब दूसरा मत निकालो, तो एक पॉलिसी पे रहो ना भाई। नाही, आता आरएसएस प्रमुखांचं आदर हे सरकार ठेवेलच। त्यामुळे ज्या अजितदादांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत कायदा आणला की 2 पेक्षा 3रं मूल झालं तर जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेला उभा राहता येणार नाही, ते पहिलं आरएसएसच्या आदेशाप्रमाणे अजितदादांनी निर्णय घ्यावा लागेल की 2 नाही अनेक मुलं असली तरी निवडणुकीला उभं राहता येईल। हा निर्णय आता होण्याची शक्यता आहे। तुम्ही म्हणताय ते मला माहित नाही आरएसएस प्रमुख काय म्हणतात। इतकंच नाही तर एखाद्या समाजाच्या लोकसंख्या वाढीचा दर 2.1% कमी झाल्यास तो समाज देखील नष्ट होतो असं वक्तव्य देखील मोहन भागवत यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात केलंय। लोकसंख्या शास्त्र जे आधुनिक ते असं सांगतं की 2.1च्या खाली जायला लागलो तर तो समाजच नष्ट होतो, पृथ्वीच्या पाठीवर तो राहत नाही। जल कोणी त्याला मारेल असं नाही, तो काही नसलं संकट तरी तो समाज नष्ट होतो, पुढे चालत नाही। ही जी आपली संस्कृती आहे जी सगळ्यांना स्वीकार करते, जी माणसाला शरीर मन बुद्धीच्या पलीकडे काही आहे त्याच्या अनुरोधाने जीवनाचं लक्ष असलं पाहिजे। पूजनीय सरसंघचालकांनी लोकसंख्या शास्त्राचा नियम सांगितलाय आणि आज जगाच्या पाठीवर हिंदू हा केवळ भारतात बहुसंख्या आहे आणि जर आमचा सुद्धा दर हा 2.1च्या खाली जाणार असेल तर हा हिंदू समाज काही वर्षानंतर कसा काय या जगाच्या पाठीवर शिल्लक राहील, म्हणून त्यांनी चिंता व्यक्त केली आहे। दरम्यान मोहन भागवत यांनी ज्या लोकसंख्या शास्त्राचा दाखला दिलाय ते लोकसंख्या शास्त्र काय आहे तेही समजून घेऊया। भारतात आदर्श प्रजनन दर 2.1% इतका आहे। याचा अर्थ एका महिलेनं तिच्या जीवनकाळामध्ये सरासरी 2.1 मुलांना म्हणजेच 2 पेक्षा अधिक मुलांना जन्म द्यायला हवा। हा आकडा जागतिक आरोग्य संघटनेनं निश्चित केलाय। देशभरातील लोकसंख्या स्थिर राहण्यासाठी 2.1% प्रजनन दर गरजेचा आहे। असं न झाल्यास लोकसंख्येचं संतुलन बिघडू शकतं। एका महिलेला सरासरी किती मुलं यावरून या देशाचा किंवा समाजाचा प्रजनन दर समजतो। मोहन भागवत यांनी लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। तर दुसरीकडे त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा देखील साधला। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.